छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार, जगण्याची दिशा देणारी शिकवण. भारतभूमीवर अनेक वीर संत महात्मे जन्माला आले, पण या भूमीला स्वराज्य देणारा, स्वतःच्या पराक्रमाने आणि बुद्धीने हिंदवी स्वराज्य स्थापणारा मातृभूमीचा खरा पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण त्यांच्या विचारांच्या माध्यमातून जीवनाचा अर्थ समजून घेऊया, कारण शिवराय फक्त राजा नव्हते, ते एक विचार होते, एक प्रेरणा होते, एक चैतन्य होते, ज्याने अंधारात प्रकाश आणला. शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच आपल्या आयुष्यात एक उद्दिष्ट ठरवलं होतं. स्वराज्य हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एका विचारातूनच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार दडलेलं आहे. उद्दिष्ट ठाम असेल तर पर्वतसुद्धा हलतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. बालपणात जिजामातींनी शिवबा यांच्या मनात संस्कारांची बीजं पेरली. ती बीजं होती धर्माची, स्वाभिमानाची आणि माणुसकीची. जिजाऊ म्हणायच्या, शिवबा, राज्य केवळ तलवारीने चालत नाही, ते धर्म, न्याय आणि प्रजेला दिलेल्या वचनावर चालतं. आणि हेच वचन शिवरायांनी आयुष्यभर पाळलं. त्यांच्या प्रत्येक निर्णयात एक विचार होता, धर्म म्हणजे सर्वांचा सन्मान. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं. त्यांनी शत्रूच्या स्त्रियांनाही माता म्हणून वंदन केलं. हाच खरा संस्कार, हाच खरा वीराचा धर्म. शिवाजी महाराजांचा आणखी एक प्रेरणादायी विचार होता, स्वराज्य म्हणजे फक्त राज्यसत्ता नाही तर लोकसत्ता आहे. त्यांना आपल्या प्रजेला न्याय मिळावा, शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावं हे महत्त्वाचं वाटत होतं. ते राजा असूनही प्रजेत मिसळायचे, त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचे. त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, राजा तोच जो जनतेसाठी जगतो. आज आपण आधुनिक युगात जगतो, पण जर आपल्याला यश हवं असेल तर शिवरायांचा विचार आपल्यात जिवंत ठेवायला हवा. त्यांनी शिकवलं, संघर्षशिवाय यश नाही. जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा मनुष्य मागे सरतो, पण शिवाजी महाराजांनी दाखवलं की संकट म्हणजे यशाची पहिली पायरी असतात. अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराभूत करताना त्यांनी दाखवलं की बुद्धी, धैर्य आणि आत्मविश्वास यांचा मिलाप केल्यास अशक्य काहीच नाही. त्यांनी युद्ध केवळ तलवारीने नाही तर मेंदूने लढलं. आजच्या काळात सुद्धा आपण कोणत्याही क्षेत्रात असलो, शिक्षण, व्यवसाय, नोकरी किंवा समाजकारण, बुद्धी आणि धैर्य यांचा संगम आवश्यक आहे. शिवाजी महाराज म्हणायचे, देव आपल्या हातात तलवार देतो, पण तिचा वापर योग्य ठिकाणी करावा लागतो. म्हणजेच शक्ती ही माणसात असावी, पण ती संयमाने वापरावी, कारण खरी शक्ती तीच जी इतरांचं रक्षण करते, अन्याय थांबवते आणि सत्यासाठी उभी राहते. त्यांचा आणखी एक विचार होता, स्वराज्य ही देवाची देणगी नाही, ती प्रजेच्या परिश्रमाची फळं आहे. हा विचारच प्रत्येक भारतीयाने हृदयात कोरून ठेवावा. आपण आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करू शकतो, पण त्यासाठी मेहनत, संयम आणि सत्याची निष्ठा आवश्यक आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की स्वाभिमान हा कोणाकडून मागायची वस्तू नाही, तो स्वतःच्या कृतीतून निर्माण करायचा असतो. त्यांनी स्वराज्य मिळवलं कारण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांचं स्वप्न मोठं होतं, पण त्याहून मोठी होती त्यांची श्रद्धा. त्यांनी आपल्या आयुष्याने दाखवून दिलं की भीती ही माणसाच्या मनाची कैद आहे, ती फोडली कीच स्वातंत्र्य मिळतं. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या भीतीवर विजय मिळवला आणि हजारो लोकांना निर्भय बनवलं. शिवाजी महाराज हे फक्त युद्धनीतीत पारंगत नव्हते, तर ते एक उत्तम व्यवस्थापक, दृष्टे, नेते आणि मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या राज्यकारभारात प्रजेला दिलेले हक्क, प्रशासनातील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आजही आदर्श मानले जातात. त्यांनी सांगितलं, राज्य फक्त जिंकायचं नसतं, ते टिकवायचं असतं आणि टिकवण्यासाठी प्रजेला आपली मानावी लागते. त्यांच्या विचारात केवळ राजकीय ध्येय नव्हतं, तर नैतिक उंची होती. ते म्हणायचे, सत्ता टिकवायची असेल तर सत्य टिकवावं लागतं. ही शिकवण आजच्या प्रत्येक नेत्याने आणि प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवावी. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला शिकवतो की स्वप्न पहा, पण ती पूर्ण करण्यासाठी झगडा करा. जसं त्यांनी तोफांच्या आवाजात स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तसं आपण सुद्धा आपल्या आयुष्यात यशाचं स्वराज्य घडवू शकतो. शिवाजी महाराज ही इतिहासापुरते नाहीत, ते आजच्या काळासाठीही तितकेच जिवंत आहेत. त्यांची विचारधारा म्हणजे आत्मविश्वास, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि माणुसकी यांचा संगम आहे. जेव्हा आपण निराश होतो, अपयश येतं किंवा परिस्थिती विरोधात जाते, तेव्हा लक्षात ठेवा, शिवरायांसारखा धैर्यवान माणूसही परिस्थितीला हरवलं नाही. मग आपण का हरायचं?
आपल्यातही तीच जिद्द आहे, तीच ज्वाला आहे, फक्त तिला जागवायचं आहे. शेवटी एक विचार जो प्रत्येकाला प्रेरणा देतो. स्वराज्य हा विचार आहे तो नष्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत या भूमीवर एक माणूसही अन्यायाविरुद्ध उभा राहील, तोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत राहतील. शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहास नाहीत, ते आपला वर्तमान आणि भविष्य घडवणारे दीपस्तंभ आहेत. त्यांनी शिकवलं की परिस्थिती कोणतीही असो, जर मनात श्रद्धा, कृतीत निष्ठा आणि हृदयात मातृभूमी प्रेम असेल, तर यश नक्कीच तुमचं असतं. हाच तो विचार, हाच तो संदेश. जगणं असावं तर शिवरायांसारखं आणि विचार असावेत तर जिजाऊंसारखे. जय शिवराय.